शुक्रवारी अचानकपणे घेतलेल्या हजेरीत 860 कर्मचारी गैरहजर दिसून आल्यानं याबाबत चौकशी होऊन योग्य ती कारवाई होणार असल्यानं पालिका परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। सोलापूर महापालिकेचे उपायुक्त म्हणून पदभार घेतल्यापासून आशिष लोकरे यांनी प्रशासनाचा कारभार हा लोकाभिमुख करण्यावर विशेष भर देत त्या दृष्टीनं अनेक सकारात्मक पावलं उचलली असून यामुळे चांगले परिणाम समोर येत आहेत। दरम्यान शुक्रवारी सकाळी 10 वाजता अचानकपणे पालिका उपायुक्त आशिष लोकरे हे पालिकेत आले। त्यांनी लगेचच प्रशासकीय इमारतीत जाऊन प्रत्येक खात्यात पाहणी केली आणि किती कर्मचारी वेळेत हजर आहेत याची माहिती घेतली। यावेळी त्यांनी बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीमची तपासणी केली। सकाळी 10 वाजता पालिकेच्या 4034 कर्मचारी अधिकारी वर्गापैकी 3173 कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची उपस्थिती दिसून आली, तर तब्बल 860 कर्मचारी हे गैरहजर दिसून आले। या संदर्भात त्यांनी अधिक माहिती घेतली असता यातील काही जण शिफ्टनुसार येत असल्याचं कळालं। या पार्श्वभूमीवर त्यांनी शिफ्टनुसार किती कर्मचारी येतात याची योग्य ती माहिती घेऊन उर्वरित किती कर्मचारी आणि अधिकारी गैरहजर आहेत ते पाहून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला। या संदर्भात योग्य तो खुलासा त्यांच्याकडून प्राप्त झाला नाही तर या लोकांचा 1 दिवसाचा पगार कपात करण्यात येणार असल्याचं उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं। विशेष म्हणजे 5 कर्मचारी हे टी-शर्ट घालून आल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांना परत पाठवून शासन नियमानुसार ड्रेसिंग कोड करण्यास सांगण्यात आलं। याशिवाय जे कर्मचारी आणि अधिकारी ओळखपत्र घालून आले नाहीत त्यांनी ओळखपत्र घालून येणं अत्यावश्यक आहे असं सांगून या संदर्भात त्यांना कडक समज देण्यात आली। हालचाल रजिस्टर नोंद देखील सक्तीची करण्यात आली आहे। आपण कुठे जाणार आहोत, कशासाठी जाणार आहोत या संदर्भात यात नोंद करणं गरजेचं असून तशा प्रकारची नोंद करूनच बाहेर पडावं लागणार आहे। साहेब व्हिजिटला गेले, या साईटला गेले, त्या साईटला गेले अशा पद्धतीची उत्तरं यापुढं चालणार नसून तशा पद्धतीनं काही आढळून आल्यास ते देखील कारवाईस पात्र ठरतील असा इशाराही आशिष लोकरे यांनी दिला। दरम्यान प्रत्येक नागरिकानं पालिकेच्या प्रशासकीय इमारतीत आल्यानंतर त्यांनी देखील नोंद करणं आवश्यक आहे। आपलं कोणत्या विभागात काम आहे, कामाचं स्वरूप काय आहे, कोणाला भेटायचं आहे याची नोंद करावी लागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। उपायुक्त आशिष लोकरे हे सकाळी 10 वाजताच पालिकेत येऊन त्यांनी बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीमची तपासणी करून धडाकेबाज पाऊल उचलल्यानं पालिका परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। 860 पैकी किती कर्मचारी हजेरी राऊंडमध्ये सापडणार या संदर्भात सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे।